छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे, डुबी डुबी डब डब, डुबी डुबी डब डब, अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे, डुबी डुबी डब डब, डुबी डुबी डब डब। हेलो बच्चों, मैं हूँ आदि भैया डीसीबी ऑनलाइन बायोलॉजी से आपका तहे दिल से स्वागत करता हूँ हमारे चैनल पर। कैसा चल रहा है पढ़ाई, अच्छा चल रहा है कि नहीं? हमारा लेक्चर मराठी में है लेकिन स्टार्टिंग हमने हिंदी में कर दी है। बराबर है, तो कुछ नहीं होता दोस्तों, सभी लैंग्वेज हमारी है। अभी मैं हिंदी पे काम कर रहा हूं इसलिए मैंने हिंदी से स्टार्टिंग करी है, लेकिन आपके लिए शुरू करते हैं फिर से हमारा लेक्चर अपने महाराष्ट्रीयन लँग्वेज यानी मराठी लँग्वेज में। कस काय मंडळी, चांगलं चालू आहे ना आपलं? अभ्यास विभ्यास मस्त आहे ना? अभ्यास चांगला चाललाच पाहिजे, कारण की डीसीबी ऑनलाईन ना तुम्हाला सगळे लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले। तुम्हाला फक्त एक काम करायचंय, लेक्चर बघायचे आणि अभ्यासाला लागायचंय। तर टाइमपास नाही करायचा आहे आपल्याला, तुमचा पण आणि माझा पण, कारण की एक्झाम जवळ आलेली आहे। चला सगळ्यांनी कमेंट मध्ये मला सांगायचंय, तुम्ही आधीचे आपले लेक्चर बघितलेले की नाही? आधीचे लेक्चर बघितलेले असाल तर येस सर म्हणून कमेंट करायचंय, तेव्हाच हे लेक्चर बघायचंय। नाही तर मागचं पार्ट असं नाही म्हणणार मी, पुढचं पार्ट आणि मागचं सरसपाट असं नाही झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मागचं आधीचं कंप्लीट करून घ्या। प्रत्येक लेक्चर नीट बघायचं, मन लावून बघायचं आणि नंतर काय करायचा, अभ्यास करायचा। आवाजात थोडासा बदल झालेला आहे कारण की मौसमच तसा चालू आहे बाहेर, बरोबर की नाही? वातावरण थंडीचं आहे आणि आम्ही थंडीमध्ये लेक्चर घेऊन गरमी घेऊ लागलो, बरोबर आहे की नाही? तर आपला जो गरमीचा चॅप्टर म्हणजे आपला जो आताचा चॅप्टर आहे तो म्हणजे कोणता? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, बरोबर आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात तुमचा आवडता टॉपिक आपण शिकत होतो, ज्याच्यामध्ये ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण सांगितली तुम्हाला, बरोबर की नाही? त्याची मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, त्याचे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली आपण, त्याच्यानंतर आपण oogenesis बघितलं, बरोबर आहे की नाही? तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये मी oogenesis समजून सांगितलं कसं असतं, थोडी आयडिया दिल्या तुम्हाला, डिटेल मध्ये तर नाही येते परंतु तुम्हाला सांगितलं की मियोसिस कसं होतं, गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर फर्टिलायझेशन कसं होतं, फर्टिलायझेशन पासून काय तयार होतं, एम्ब्रियो तयार होतो। आता तो एम्ब्रियो पर्यंत त्या प्रोसेस पर्यंत आपण आलोय, म्हणजे कुठून? हा बरोबर, तिथून तर कुठपर्यंत? एम्ब्रियो फॉर्मेशन पर्यंत आलोय आपण। म्हणजे तुमचा मेल गॅमेट फिमेल गॅमेट त्यांना एकत्र करून फर्टिलाइज केलं, मग ते कोणत्या पार्ट मधून बाहेर निघले, कुठून कुठून त्यांनी प्रवास केला, ट्रॅव्हलिंग केली, ते सगळे पार्ट आपण शिकलो, त्यांचे नाव आपण शिकलो, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगितलं। शेवटी आपण त्यांचं काय म्हणते त्याला, एकत्र केलं दोघांना, बरोबर की नाही? मग एकत्र केल्यानंतर फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन नंतर झायगोट फॉर्म झालं, झायगोट नंतर एम्ब्रियो फॉर्म झाला। आता एम्ब्रियोच्या पुढचं आपण बघणार आहे ते म्हणजे काय, आपलं डेव्हलपमेंट अँड बर्थ। चला लवकर स्टार्ट करू आपण। डेव्हलपमेंट अँड बर्थ मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? द झायगोट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स अँड एम्ब्रियो इज फॉर्म। काय सांगितलंय? झायगोट जो बनलेला आहे तुमचा, झायगोट कसा राहणार आहे? डिप्लॉइड राहणार आहे। डिप्लॉइड म्हणजे काय? 2n। आणि जे तुमचे गॅमेट्स होते ते कसे राहणार आहे? हॅप्लॉइड, n आणि n। जेव्हा n आणि n मिळतील तेव्हा काय तयार होतील? 2n। आलं लक्षात? ऍडिशन करायची, सबट्रॅक्शन करायची का नाही? तर झायगोट जो बनला तुमचा 2n, झायगोट नंतर तुमचं आहे ना काय बनलंय? एम्ब्रियो बनलंय। एम्ब्रियो जे आहे ते सुद्धा कसं आहे? डिप्लॉइड आहे। आता झायगोट डिप्लॉइड आणि एम्ब्रियो पण डिप्लॉइड म्हणजे काय करावं लागेल? मायटोटिक डिव्हिजन करावं लागेल। त्याच्यामुळे झायगोट फॉर्मेशन करण्यासाठी तुम्हाला काय लिहायचंय? मियोसिस, गॅमेट फॉर्मेशन मियोसिस थ्रू होते आणि जे तुमचं एम्ब्रियो ते झायगोट पासून मायटोटिक डिव्हिजननी फॉर्म होतं। ओके, मीन वाईल इट इज पुश टुवर्ड्स युटेरस। ते कुठं जातं? आपण पूर्ण डिटेल शिकलो होतो बघा, मागच्या स्लाइड मध्ये असेल तुमच्या। आपण काय बघितलं होतं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। हा हे बघा, इथं काय फॉर्म होती? फिमेल गॅमेट, oocyte म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे? ते इथून प्रवास करत जातं, बरोबर आहे? या रिजन मध्ये त्यांचं काय होतं? फर्टिलायझेशन होतं। इकडून मेन्सचं काय येतं? आपलं मेल गॅमेट येतं, बरोबर आहे? मग यांचं इथं फर्टिलायझेशन होतं, इथं गेम झाल्यानंतर काय होऊन जातं? मग इकडं जाऊन त्याचं झायगोट तयार होतं, झायगोट आणि एम्ब्रियो। एम्ब्रियो प्लांटेशन कुठं होतं? एम्ब्रियो प्लांटेशन फिमेलच्या या रिजन मध्ये होतं, युटेरस रिजन मध्ये। आलं लक्षात? चला कुठं होतो आपण? डेव्हलपमेंट। चला डेव्हलपमेंट मध्ये इथपर्यंत आलो, युटेरस पर्यंत। वन्स इट रिचेस द युटेरस इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट अकर्स आफ्टर इम्प्लांटेशन। An organ called as a placenta is formed for supply of food material during the growth in uterus। म्हणजे आपलं जे प्लासेंटा आहे, आता तुम्ही विचार करत असाल जर जे बच्चू आहे खूपच कशाला त्रास होतोय,
पण तरी सुद्धा आपलं लेक्चर मिस नाही झालं पाहिजे, बरोबर आहे नाही? उशिरा पर्यंत आपण लेक्चर घेऊ. हे बघा आता हे तुमचं काय आहे, एम्ब्रिओ आहे, बरोबर आहे. हे कशामध्ये तुमच्या युटेरस, म्हणजे तुमच्या नाही, हे कशामध्ये युटेरस मध्ये, आलं लक्षात? हे फिमेलचं युटेरस, याच्यामध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशन करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आता हे जे आहे ना एम्ब्रिओ, हे स्वतःच्या स्वतः जगणार आहे का? याला आहे का तेवढं म्हणजे एनर्जी बिनर्जी फूड बीड घ्यायला काय आहे का? हा, आपण काय युटेरस मध्ये काय केलं होतं, एम्ब्रिओ इम्प्लांट केलं होतं, बरोबर आहे. आता युटेरस मध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट केलं, पण त्या एम्ब्रिओला वाढण्यासाठी जी गरज आहे म्हणजे खाण्याची त्याची, आपण कशावर जगतोय, आपण जे खातोय त्याच्यावरती जगतोय, मग तो कशावर जगणार आहे, खाण्यावरच जगणार आहे. आता ते फूड त्याला भेटणार कुठून? आता तो असं करतो का की आईच्या समजा असं तोंडातून हात काढला आणि आईनं जो हात असा घेतलेला आहे घास तोंडामध्ये, तो असा काढला आणि घेतला आतमध्ये ओढून, असं करतो का तो? नाही. त्याच्यामुळं आई जे खाती तेच त्याच्या बाळाला भेटतं. ते कसं भेटतं, तर एक नळी असती, काय नळी, जी कोणाला कनेक्ट करती, बच्चूला आणि आईला. मग त्या नळीला आपण काय नाव दिलं, किंवा त्याला काय म्हणलो आपण, प्लासेंटा. अलग लक्षात, प्लासेंटा काय असतं म्हणजे त्या दोघांमधलं कनेक्शन येते, आईमधलं आणि बच्चू मधलं, की ज्याच्यामधून बाळाला न्यूट्रिशन भेटणार आहे, बरोबर आहे. आणि जे बाळाचं एक्सक्रिएटरी प्रोडक्ट आहे ते सुद्धा कुठून, प्लासेंटा मधून जाणार आहे. आलं लक्षात? तर प्लासेंटा फॉर्मेशन होतं कधी, जेव्हा ते बच्चू एम्ब्रिओ जे आहे ते एम्ब्रिओ कुठं जातं, त्या युटेरस वरती, काय म्हणते त्याला आपण, त्या युटेरस वरती त्याला एंडोमेट्रियमला ते काय होणार आहे, जाऊन चिटकणार आहे. आणि तिथं काय तयार करणार, ते स्वतःसाठी एक इन्व्हायरमेंट तयार करणार की आतमध्ये तो राहू शकेल, बरोबर आहे की नाही, ज्याला आपण गर्भ म्हणतो बघा, बरोबर आहे मराठीमध्ये. मग ते तयार झाल्यानंतर काय होणार आहे, प्लासेंटा तयार होणार आहे. आणि त्याला जेवढं न्यूट्रिशन लागतं त्याच्या ग्रोथसाठी ते सगळं कुठून भेटणार आहे, प्लासेंटा मधून. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. आता जी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आहे, जी तुमची बाळाची वाढ आहे, म्हणजे आधी एक मांसचा गोळा, मांस तो वाला मांस नाही बरं का, नागार्जुन देव मामा मास दादा चलते तो मास दादा हिलते तो मास, तो वाला मास नाही. मासाचा गोळा म्हणजे एक तुमचं जे टिश्यू आहे, बरोबर नाही. आता जर तुमच्या एखादा फॅट आहे, डेरी बिरी, बरोबर नाही, त्याचा जर एखादा पार्ट तोडून असा काढला तर कसं एक मासचा गोळा तयार होईल ना, बरोबर नाही. तसाच असतो आपला एम्ब्रिओ. आता त्याला हळूहळू मग स्ट्रक्चर फॉर्म होणं, म्हणजे ते नसतं का ते जो कुंभार असतो, कुंभार काय करतो, असे मातीचा गोळा घेतो आणि त्याच्यापासून असा आकार शेप देऊन देऊन त्याला काय बनवतो, एकदम भारी स्ट्रक्चर बनवतो. आणि ती जी माती आहे, जिला आपण विचारत पण नाही, ती माती बाजारामध्ये 500, 800, 1000 रुपयाला ते विकतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे ते त्याच्या मेहनतीचे पैसे असते. तसं आपला जो देव आहे समजा, बरोबर आहे की नाही, तो देव पण काय करतो, आपली मूर्ती घडवत असतो. कुठं, आतमध्ये, वॉर्म मध्ये, बरोबर आहे की नाही. मग आता तिथं आपली मूर्ती सगळं डेव्हलपमेंट ते घडवणं चालू असतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला डोळे येते, कान येते, हेअर्स येते, बरोबर नाही. ही सगळी जी डेव्हलपमेंट आहे ना, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, याला पूर्ण जेव्हा डोळे, कान, नाक सगळं तुम्हाला हातपाय जे जे बेसिक गरजा आहे, बरोबर नाही, ते सगळं पूर्ण व्हायला किती टाइम लागतो, 9 months. म्हणजे तुम्ही एखादी कार विकत घ्यायला गेली, त्या कारमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा ऍक्सेसरीज तुम्हाला लावायच्या असल्या, आता तुम्ही ऍक्सेसरीज कशा लावणार, मग ऍक्सेसरीज लावायचं म्हणलं तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतं. मग तुमची जे गाडीचा वेटिंग पिरियड आहे तो असतो समजा 8-10 दिवसाचा, तो कुठे जातो, 1 महिन्यावरती जातो. तसं तुमचा हा जो वेटिंग पिरियड आहे बाहेर निघायचा, तो किती तुमचा, 9 month. अलग लक्षात, म्हणजे 9 महिन्याचा झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडणार. म्हणजे तुम्ही टोटली तुम्हाला जेवढं पण आउटसाईडचं स्ट्रक्चर आहे तुमचं, ते सगळं फॉर्म व्हायला किती, 9 महिने लागणार. मग काही काही असते ते 9 महिन्याच्या आधीच येऊन टपकते, बरोबर आहे की नाही. मग ते जे 9 महिन्याच्या आधी येऊन टपकलेले असते ना, ते कुठे येते, मग आपले लेक्चर करायला येते. बरोबर आहे का नाही, ते कुठे येते, आपले लेक्चर करायला येते. आता एक मेन टॉपिक आपण बघणार आहे, मेनिस्ट्रुअल सायकल. तर मेनिस्ट्रुअल सायकल मध्ये कसं आहे, सगळ्यात पहिले की आपण बघितलं होतं की जो समजा लेडीज आहे, बरोबर नाही, त्या लेडीजला कसं असतं, 28 दिवसाला जो आपला ते आपण बघितले होते 2 ते 4 मिलियन, किती, 2 ते 4 मिलियन गॅमेट जे होते ते असेच पडलेले होते, कधी, बर्थ स्टेज मध्ये, बरोबर आहे. आता तेव्हा काय झालं होतं, फक्त मिओसिस 1 झालं होतं, बरोबर आहे. आणि जेव्हा फर्टिलाइज होतील त्यातला एक ओसाइट, तेव्हा त्याचं मिओसिस 2 पुढे स्टार्ट होणार होती प्रोसेस, बरोबर आहे. आता ते जे पडलेले ना, त्यातलं प्रत्येक महिन्याला, काय म्हणलं मी, जेव्हा ऍट द एज ऑफ प्युबर्टी, प्रत्येक मंथला काय होत असतं, एक ओसाइट रिलीज होत असतं, बरोबर आहे. हे जे स्ट्रक्चर आहे, जिथं ओव्हरीमध्ये काय बनतं, ओसाइट बनतं. कुठे गेलं ते स्ट्रक्चर आपलं, हा, इथं ओव्हरीमध्ये काय बनतं, ओसाइट बनतं. आता हे ओसाइट जे ते ओसाइट बाहेर पडतं आणि बाहेर पडून कुठे जाणार,
युटेरसकडे जाणार. आता युटेरस मध्ये काय असतं, युटेरसचं स्ट्रक्चर कसं आहे हे बघा. युटेरसचं स्ट्रक्चर असं आहे. आता हे ओसाइट कुठे गेलं, युटेरसकडं. इथं आहे एंडोमेट्रियम लेअर. आता एंडोमेट्रियम लेअर वरती ती गेल्यानंतर आता जी एंडोमेट्रियम लेअर आहे, एंडोमेट्रियम लेअर मध्ये फक्त मासच आहे का, नाही, त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स पण आहे, बरोबर आहे. आता जेव्हा ते उसाईड जाणार, जर फर्टिलाइज झालं तर तिथं काय फॉर्म होणार, एम्ब्रिओ फॉर्म होणार, झायगोट बनणार, झायगोट पासून एम्ब्रिओ बनणार. पण जर ते उसाईड असंच वेस्ट गेलं, बरोबर नाही, जर ते फर्टिलाइज झालं नाही तर ते काही हार्मोन्स सिक्रेट करतं. आता ते हार्मोन्स कसे असतात, ते हार्मोन्स पोषण, न्यूट्रिशन देत असतात त्या लेअरला, बरोबर आहे. ती युटेरस जे तिथं जी लेअर आहे त्याला ते काय करत असतात, न्यूट्रिशन देत असतात. पण जर फर्टिलाइज जर समजा नाही झालं, मग ते काय हार्मोन सिक्रेट झाले, ती लेअर पूर्ण काय होती, गळून पडती. काय होती, पूर्ण त्या तिची लेअर आहे ती काय होऊन जाती, डेड होऊन जाती आणि ती काय पडून जाती खाली. मग त्यासोबत ब्लड व्हेसल्स पण असतात, बरोबर आहे. मग त्या ब्लड व्हेसल्स सुद्धा काय होतात, ब्रेक होऊन जातात, रप्चर होऊन जातात. मग त्याच्यामुळे काय होत असतो, ब्लड लॉस होत असतो. मग तो जो पिरियड असतो मित्रांनो, त्याला काय आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुअल फेज म्हणतो. आलं लक्षात, काय म्हणतो आपण त्याला, मेन्स्ट्रुअल फेज. आता ही दर 28 दिवसाला चालणारी सायकल आहे. आलं लक्षात. तर आता इन डिटेल आपल्याला बघायचं आहे मेन्स्ट्रुअल सायकल, जो 28 दिवसांचा पिरियड आहे तुमचा, त्याच्यामध्ये एंडोमेट्रियमचा रप्चर होईपर्यंत तर एंडोमेट्रियम वापस फॉर्म बनेपर्यंत पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे. आता याच्यामध्ये काय म्हणलं मी, एंडोमेट्रियम तुमची रप्चर होईपर्यंत तर एंडोमेट्रियम वापस बनेपर्यंत त्याच्या मधला जो पिरियड आहे त्याला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन पिरियड. त्या पिरियड मध्ये काय होत असतं, जे उसाईट आहे ते काय होत असतं, रिलीज होत असतं, म्हणजे ओव्ह्यूल काय होत असतो, रिलीज होत असतो. तर आपण बघू कधी कोणता हार्मोन सिक्रेट होतो, कधी काय होतं, बरोबर आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ऍट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ऍट द इंटरवल ऑफ एव्हरी 28-30 डेज. तो पिरियड आपण काय सांगितलाय, 28 आणि 30 डेजचा, बरोबर आहे. म्हणजे ऍव्हरेज 1 मंथचा पिरियड आहे, बरोबर आहे. आणि अंडरगोज सम चेंजेस ऍट प्युबर्टी, प्युबर्टीलाच हे चालू होणार. प्युबर्टी म्हणजेच काय, 16 किंवा 15, बरोबर आहे, किंवा 14, याच्यानंतरच ते चालू होणार. आधी होणार का, नाही, तोपर्यंत ते गॅमेट तसेच पडलेले राहणार, बरोबर आहे, मिओसिस 1 झालेले. त्याच्यानंतर अँड दोज चेंजेस रिपीट ऍट द इंटरवल ऑफ एव्हरी 28-30 डेज. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल बाय 4 हार्मोन्स. आता ते 4 हार्मोन्स कोणते, त्याचे नाव पटकन लक्षात घ्यायचे, पटकन आलेच पाहिजे तुम्हाला, इथंच पाठ करायचे, काही नाही, एकदम सोपे लक्षात ठेवायला. FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. अलग लक्षात, कोणते कोणते, FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता FSH चा फुल फॉर्म काय आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता हे लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. मी कसं त्यांचे फंक्शन आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेन त्याचे नाव कसे लक्षात ठेवायचे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे 4 नाव तुम्हाला आता लक्षात ठेवायचे. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल्स इन द ओव्हरी स्टार्ट्स टू डेव्हलप अलॉंग विथ द, काय सांगितलंय, अलॉंग विथ द oocyte present in it. One of the several follicles in the ovary starts to develop along with the oocyte present in it. Under the effect of follicle stimulating hormone, this developing follicle secretes estrogen. आता काय हे बघा, या लाईन मध्ये काय सांगितलंय, सगळ्यात पहिले तुमचं काय सिक्रेट होणार, FSH. ओके, FSH काय करणार सिक्रेट तुमचं, इस्ट्रोजन. आता तुम्ही म्हणशाल सर एकाच ठिकाणी 2-2 हार्मोन का एकमेकाला सिक्रेट करताय. FSH जे असतं ना, FSH हा जरा वरच्या लेवलचा हार्मोन आहे. वरच्या लेवलचा म्हणजे काय, तुमच्या दिमाखामधला हार्मोन. आणि जो इस्ट्रोजन आहे तो इस्ट्रोजन लोकल हार्मोन आहे, म्हणजे त्या जागेवरती प्रोड्यूस होणारा. म्हणजे FSH आधी काय होणार, तुमच्या ब्रेन मध्ये तयार होणार, बरोबर आहे. कोणता रिजन आहे तुमचा, हायपोथॅलमस. आलं लक्षात. तर पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलमस मधून तो काय होणार, रिलीज होणार. कुठं जाणार, तुमच्या युटेरस रिजन मध्ये, ओव्हरी रिजन मध्ये, तिथे इस्ट्रोजन रिलीज करणार. कधी होणार आहे, जेव्हा जे फॉलिकल्स आहे ओव्हरी मधले, हे बघा आता हे तुमची ओव्हरी आहे, बरोबर आहे. आता पूर्ण स्ट्रक्चर नाही काढत मी, ही ओव्हरी आहे. आता आपण सांगितलं होतं की त्याच्यामध्ये काय असतात, गॅमेट असतात, बरोबर आहे. आता हे जे गॅमेट आहे यातला काय होता, हा फॉलिकल आहे. ओके, हा एक फॉलिकल डेव्हलप झाला त्या oocyte सोबत. आलं लक्षात. आता हा असा डेव्हलप होत आता याच्यामध्ये असतो oocyte. तो कधी होतो, 14व्या दिवशी काय होतो, रिलीज होतो. आता तो oocyte 14व्या दिवशी रिलीज झाल्यानंतर हा जसाच्या तसा राहिला ना, बरोबर नाही. याच्या नंतर कॉर्पस ल्युटियम होतं, कॉर्पस अल्बिकम होतं, ते आपण बघू पुढच्या प्रोसेस मध्ये. स्टार्टिंगला फक्त काय, जो oocyte आहे त्याचं कव्हरिंग म्हणजे काय, ते फॉलिकल आहे. ओके,
आता ते फॉलिकल काय असतं, काय रिलीज करतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो की कोणतं हायपोथॅलमस रिजन आपला सिक्रेट करत असतो. तो इशारा देतो आपल्या त्या फॉलिकलला की इस्ट्रोजन रिलीज करा. मग तो काय करतो, इस्ट्रोजन रिलीज करतो त्या लेवलला. ओके, म्हणजे जो इस्ट्रोजन लेवल आहे तो आपला लोकल लेवलचा आहे आणि FSH कुठे आहे, त्याचा बाप आहे. आला लक्षात. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल और रिजनरेट्स अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. काय सांगितलंय की एंडोमेट्रियम जी आहे ती काय होत असती, डेव्हलप होत असती ड्युरिंग फर्स्ट सायकल और रिजनरेट. म्हणजेच काय की स्टार्टिंगला तुमची जी एंडोमेट्रियम आहे कशातली, युटेरस मधली, ती डेव्हलप होणार आणि वापस जेव्हा ती ब्रेक होणार तुमच्या मेन्स्ट्रुअल फेज मध्ये, त्याच्यानंतर वापस ती पिरियड घेणार 14-15 दिवसाचा, 28 दिवसाचा आपण म्हणतो, बरोबर नाही. त्याच्यानंतर काय होणार, ती वापस बनणार इस्ट्रोजन मुळे, रिजनरेट होणार. अलग लक्षात, कोणामुळे, इस्ट्रोजन मुळे. The effect of estrogen. Meanwhile, developing follicle completes its development. It bursts under the effect of luteinizing hormone and oocyte release. This is called as a ovulation. Ovulation काय होणार आहे की तुम्हाला जे फॉलिकल काढून दाखवले ना मी, ओव्हरी मध्ये काय होत असतं, हे बघा, ही तुमची ओव्हरी आहे ना, ओव्हरी मध्ये मी काय सांगितलं, हे फॉलिकल आहे तुमचे, बरोबर आहे. याच्यामध्ये काय तुमचं oocyte प्रेझेंट आहे. आता हे काय होतं, 14व्या दिवशी रिलीज होतं. ओके, याने काय केलं, FSH रिलीज झालं, FSH नी इस्ट्रोजन रिलीज केलं. इस्ट्रोजननं काय केलं, इस्ट्रोजननं तुमची एंडोमेट्रियम फॉर्म केली. काय केलं, एंडोमेट्रियम. म्हणजे हे बघा, हे युटेरस आहे तुमचं, इथं काय केलं, एंडोमेट्रियम फॉर्म केली. कशामुळे झालं, हे इस्ट्रोजनमुळे. ओके, आता काय झालं, हे जे oocyte आहे मधलं, ते काय झालं, रिलीज झालं तुमचं 14व्या दिवशी, जी मधली फेज आहे तुमची ओव्युलेशनची. ओके, meanwhile development follicle completes its development. It burst under the effect of LH हार्मोन. कोणता हार्मोन, LH हार्मोन. म्हणजे FSH ने काय केलं, एंडोमेट्रियम बनवायचं काम केलं इस्ट्रोजन रिलीज करून. आणि जो LH आहे, LH ने काय केलं, जो फॉलिकल होता आपला त्याला काय केलं, म्हणजे बॉम्ब ब्लास्ट केला त्यांनी. काय केलं, बॉम्ब ब्लास्ट, कोणी, LH ने. आणि मग काय झालं, मधला जो oocyte होता तो काय झाला, रिलीज झाला. मग तो असा पास होणार बघा त्या ट्रॅक्ट मधून, अलग लक्षात, ओव्हिडक्ट मधून. अँड oocyte इज रिलीज. दिस इज कॉल्ड ॲज अ, काय म्हणलो आपण त्याला, ओव्युलेशन. हे कधी होत असतं, मिड जो दोन एंडोमेट्रियम फॉर्म आणि ब्रेक होण्याचा जो पिरियड आहे त्याच्या मधला जो फेज आहे ते म्हणजे ओव्युलेशन, 14वा दिवस बघा. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. मग त्या फॉलिकलचं काय बनणार, कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. Endometrial glands secrete their secretion under the effect of progesterone. Such endometrium is ready for implantation of embryo. अलग लक्षात. आता हे बघा कशी प्रोसेस आहे टोटल. ही खालची लाईन बघा, ओव्युलेशनच्या नंतरची. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल काय सांगितलंय, फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. तो जो फॉलिकल होता, तो जो कव्हरिंग होता, त्यातला oocyte रिलीज झालेला आहे आता 14व्या दिवशी, बरोबर आहे. त्याला आपण ओव्युलेशन म्हणलो. त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय आता, कॉर्पस ल्युटियम मध्ये. हे बघा, हे नाव मेन आहे, कॉर्पस ल्युटियम मध्ये. कॉर्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आता प्रोजेस्टेरॉनने आत्ताशी एंट्री घेतली. पहिले फक्त कोण, इस्ट्रोजन आलं होतं. FSH नंतर इस्ट्रोजन आला, इस्ट्रोजन नंतर LH आला. LH ने काय केलं, oocyte सोडून दिलं. त्याच्यानंतर कोण आला आता, प्रोजेस्टेरॉन. कधी, कॉर्पस ल्युटियम आल्यानंतर. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. जेव्हा प्रोजेस्टेरॉन आला तेव्हा काय केलं, एंडोमेट्रियल ज्या ग्लँड्स आहे त्यांनी काय केलं, त्यांचं सिक्रेशन करणं चालू केलं. ओके, सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आता हे बघा, या डायग्राम मध्ये आता बघू आपण. सगळ्यात पहिले FSH हार्मोन आहे, बरोबर आहे. कुठं, पिट्युटरी ग्लँड, अँटेरियर पिट्युटरी मध्ये, बरोबर आहे. पिट्युटरी ग्लँडचे दोन प्रकार असतात, अँटेरियर आणि पोस्टेरियर. तुम्ही जेव्हा 11-12 ला जाणार तेव्हा डिटेल मध्ये शिकणार. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे सगळं कशाच्या अंडर चालू असतं, हायपोथॅलमसच्या. हायपोथॅलमस मेन म्हणजे GnRH म्हणजेच काय, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन जो असतो मेन सगळ्यांचा लीडर. म्हणजे ते नसतं का, एक लीडर असतो, अध्यक्ष ज्याला आपण म्हणतो, बरोबर नाही. मग त्याच्या हाताखाली काम करणारे असतात सचिव, उपसचिव, बरोबर नाही, कोषाध्यक्ष, असे जे असतात. तर मेन अध्यक्ष कोणी तुमच्या मंडळाचा, हायपोथॅलमस. मग ते गोनॅडोट्रॉपिक हार्मोन जो आहे तो सिक्रेट करत असतो. तो कोणाला म्हणजे इशारे देतो की बाबा FSH, LH हे जे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड मधले जे हार्मोन्स आहे त्यांना इशारे देतो की भाई आता तुला हे करायचंय, लवकर जाय निरोप घेऊन, बरोबर नाही. मग तो कुठे जातो, तुमच्या युटेरस मध्ये, म्हणजे त्या ओव्हरी रिजन मध्ये. तिथं गेल्यानंतर कोणते दोन हार्मोन आहे,
इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आलं लक्षात. ओव्हरी रिजन मध्ये कोणते दोन हार्मोन पार्टिसिपेट करतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि जे माइंड लेवल म्हणजे ब्रेन लेवलला कोणते हार्मोन आहे, FSH आणि LH. ओके. आता काय झालं की तुमचे जे समजा FSH होते त्यांनी सांगितलं की आता हे फॉलिकल्स आहे तुमच्या याच्यामधले, प्रायमोरोडियल फॉलिकल्स, प्रायमरी फॉलिकल्स, सेकंडरी फॉलिकल्स. ओके. ही फॉलिक्युलर फेज आहे तुमची. याच्यामध्ये काय तुमचा उसाइट आहे, बरोबर आहे. आता हे काय झाले, मॅच्युअर झाले. काय झाले, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. इस्ट्रोजन रिलीज केला, दिसतोय तुम्हाला इथं. हे काय झाले, मॅच्युअर झाले फॉलिकल. प्रायमरी पहिले, नंतर सेकंडरी, नंतर काय मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल म्हणतो आपण त्याला. जे मॅच्युअर फॉलिकल असते त्याला ग्राफियन फॉलिकल म्हणतो. मग त्यानं काय सिक्रेट केलं, इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट केला. आता इस्ट्रोजन काय करतोय, ते जे उसाइट रिलीज होणार आहे, बरोबर नाही, आणि त्याच्या आधी जी एंडोमेट्रियम तुमची ब्रेक झालेली आहे त्याला काय करायचं काम करतोय, प्रोलिफरेटिव्ह फेज म्हणजेच काय, त्याला बनवायचं काम करतोय, बरोबर नाही, पुन्हा त्याला रिजनरेट करण्याचं काम करतोय कोण, इस्ट्रोजन काम करतोय. ओके. आता झालं काय की जे मॅच्युअर बनलेला होता ना आपला फॉलिकल, त्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणलो, त्याच्यामधला तो ब्रेक झाला कोणाच्या अंडर, LH च्या अंडर. पहिले FSH च्या अंडर तो डेव्हलप झाला, नंतर LH जो आपला ल्युटिनायझिंग हार्मोन आहे त्याच्या अंडर काय झाला, तो बस्ट झाला, ब्रेक झाला, म्हणजे बॉम्बस्फोट झाला, आणि त्याच्यामधला जो उसाइट होता तो काय झाला, रिलीज झाला. आता उरलेला जो भाग आहे ना त्याला आपण काय नाव दिलं, कॉर्पस ल्युटियम. आणि जो बाहेर पडला त्याला काय म्हणलं आपण, काय म्हणलं, उसाइट म्हणलं. आलं लक्षात. तर उसाइट काय झाला, आता बाहेर निघाला. आता खरा खेळ सुरू झाला कशाचा, प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा. आता प्रोजेस्टेरॉन हार्मोन मध्ये काय झालं की जे उरलेलं कॉर्पस ल्युटियम होतं, काय बघा, हे बघा इथं कॉर्पस ल्युटियम, उसाइट काय झालं, रिलीज केलं. आता ते उसाइट जे ते कुठे गेलं, आपलं त्या ओव्हिडक्ट मध्ये, बरोबर नाही. नंतर ते जर फर्टिलाइज झालं तर तो पुढचा प्रश्न, झाला किंवा नाही झालं तर. पण त्याच्यानंतर काय उरलं मध्ये, आता ओव्हरीमध्ये फक्त कॉर्पस ल्युटियम मधला उसाइट आहे का, आता नाही. ओके. आता कॉर्पस ल्युटियम काय केलं, प्रोजेस्टेरॉन काय सिक्रेट केला, प्रोजेस्टेरॉन. आता प्रोजेस्टेरॉन काय केलं, प्रोजेस्टेरॉन जे आपलं एंडोमेट्रियम आहे त्या एंडोमेट्रियमच्या ज्या ग्लँड्स आहे त्यांचं सिक्रेशन करणं वाढवलं. काय केलं, त्यांचे जे सिक्रेशन आहे ग्लँड्सचं, बरोबर नाही, ते वाढवलं. आता ते सिक्रेशन का गरजेचं होतं, कारण की आपण बघितलं की या दोन्ही फेज मधला जो पहिला 14वा दिवस आहे आपला ओव्ह्युलेशनचा, ओव्ह्युलेशन म्हणजे काय, जिथून त्या ग्राफियन फॉलिकल्स मधून काय रिलीज झालंय, आपलं उसाइट रिलीज झालं. आता ते उसाइट रिलीज करायचं कशासाठी, कारण ते पुढे जाऊन फर्टिलाइज होईल आणि त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होईल, बरोबर नाही, जायगोट तयार होईल, बच्चू तयार होईल. त्याच्यासाठी आपल्याला माहिती की ते आधी इम्प्लांट करावं लागतं आपल्याला त्या एंडोमेट्रियमवर, युटेरसच्या. मग आधी जर तुम्हाला, आता तुम्ही कुठं बाहेर जाणार असले, तुम्ही आधी काय करता, सगळ्यात पहिले हॉटेल सर्च करून ठेवता की बाबा मी तिथं पोहोचल्यानंतर माझं सामान ते ठेवायला किंवा आराम करायला मला एक चांगला बेड पाहिजे, बरोबर नाही. तसं त्या बच्चूला आराम करायला तिथे एक बेड पाहिजे, आणि तो बेड बनवायचं काम कोण करतंय, प्रोजेस्टेरॉन. आलं लक्षात. आणि ते कोणी सिक्रेट केलंय, कॉर्पस ल्युटियमनी. आलं लक्षात. पहिले इस्ट्रोजन होता जो की जी आपली एंडोमेट्रियम आहे ती हे झालेली होती, ब्लड व्हेसल्स ते रप्चर झालेले होते, बरोबर नाही, ब्लड लॉस होत होता, त्याला रिजनरेट करण्याचं काम इस्ट्रोजन करत होता, जे की ग्राफियन फॉलिकल्स थ्रू FSH जो हार्मोन आहे तो सिक्रेट करत होता इस्ट्रोजन. मग तिथून पुढे आपलं 14व्या दिवशी काय झालं, ओव्ह्युलेशन झालं, उसाइट बाहेर पडला, बरोबर नाही. मग त्याच्यानंतर काय झालं, प्रोजेस्टेरॉन, त्या कॉर्पस ल्युटियम जे ग्राफियन फॉलिकल त्याला आता नाव काय दिलं आपण, कॉर्पस ल्युटियम, तो काय सिक्रेट करणार, प्रोजेस्टेरॉन. आणि प्रोजेस्टेरॉनने काय केलं की जे आपलं एंडोमेट्रियम होतं त्या एंडोमेट्रियमला ज्या त्याच्या ग्लँड्स होत्या, म्हणजे जे बेड फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो की बच्चू जिथं इम्प्लांट करायचं आपल्याला, ती जागा अशी चांगली पाहिजे, टकाटक पाहिजे, ती जागा चांगली टकाटक करायचं काम कोण केलं, प्रोजेस्टेरॉनने केलं. आलं लक्षात. म्हणजेच काय झालं, त्याच्यानंतर वापस आता ते कॉर्पस ल्युटियमचं कॉर्पस अल्बिकन बनतं, ते आपण पुढच्या याच्यात बघणार आहे. पण इथं बघा तुम्ही आता कोणत्या फेज आल्या आपल्या. सगळ्यात पहिली मेन्स्ट्रुअल फेज, बरोबर आहे, पहिले 4-5 दिवस आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ब्लड लॉस होतो, क्रॅम्पिंग होतात, बरोबर आहे की नाही, तो झाला पहिला 4-5 दिवसाचा पिरियड. त्याच्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज आली तुमची, म्हणजे त्याच्यामध्ये काय इस्ट्रोजन फॉर्म झाला आणि तुमची जी एंडोमेट्रियम होती ब्रेक झालेली ती काय रिजनरेट व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर तुमचं काय आली, सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज का नाव दिलं याला, कारण की याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन रिलीज झाल्यामुळे, कॉर्पस ल्युटियमने प्रोजेस्टेरॉन रिलीज झाल्यामुळे जे एंडोमेट्रियम होतं त्याच्यामध्ये सिक्रेशन्स तयार झालीत, बरोबर नाही, म्हणजे त्याला बेड बनवायचं काम कोण, प्रोजेस्टेरॉनमुळे चालू झालं. त्याच्यानंतर जो वरचा जो चालू होता आपला की ग्राफियन फॉलिकल मधून उसाइट रिलीज झाला, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन, ओव्ह्युलेशन नंतर कॉर्पस ल्युटियम तयार झाला. आता पुढे काय झालं ते बघू त्याचं.
Meanwhile, developing follicle completes its development, it bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. हे बघा ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे तो काय झाला, ग्राफियन फॉलिकल ब्रेक झाला, बस झाला, बरोबर आहे. त्याच्यातून बाहेर काय निघलं, oocyte. दिस इज कॉल्ड ॲज अ ओव्युलेशन. याला आपण ओव्युलेशन म्हणलो. ओके. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस लुटियम. आता जे आपले रिमेनिंग टिश्यूज होते, कोणते रिमेनिंग टिश्यूज होते, हे जे रिमेनिंग टिश्यूज होते यांनी काय फॉर्म केलं, कॉर्पस लुटियम फॉर्म केलं. ओके. कॉर्पस लुटियम स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आता जे कॉर्पस लुटियम होतं ते कॉर्पस लुटियमनं काय सिक्रेट करायला चालू केलं, प्रोजेस्टेरॉन. पहिले ग्राफियन फॉलिकलनं इस्ट्रोजन स्टार्ट केलं होतं. चला कुठं होतं आपण, हा, एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. त्या प्रोजेस्टेरॉनच्या इफेक्टच्या अंडर काय, कोण एंडोमेट्रियल ग्लँड्स काय करतात, सिक्रेशन करतात. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आता ते जे काय म्हणतात त्याला, एंडोमेट्रियम आहे ते इम्प्लांटेशन साठी रेडी झालेले, बरोबर आहे की नाही. सगळं करून झालं आपलं, बेड फॉर्मेशन झालं. बेड फॉर्मेशन काय म्हणतोय मी याला, ही काय आपली सायंटिफिकल टर्म आहे का, नाही. बेड फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी की तो जो बच्चू आहे ज्याला आपण इम्प्लांट करणार आहे त्याला एक अशी जागा पाहिजे सुरक्षित, बरोबर नाही, प्रोटेक्टिव्ह जागा पाहिजे त्याला, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणलं की बेड फॉर्मेशन, त्याला दिवाण झोपायला, बरोबर नाही. आलं लक्षात. इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज. आता आपण एवढं वेळचं म्हणत होतो की बाबा त्या बच्चूला जागा पाहिजे, त्या बच्चूला हे पाहिजे ते पाहिजे, पण ते कधी, जेव्हा ते जे ओव्युलेशन 14व्या दिवशी जे oocyte रिलीज झालं होतं, जर दुसरा मेल गॅमेट येऊन जर त्यासोबत फर्टिलाइज झाला तरची गोष्ट आहे. पण असं पण होऊ शकतं, म्हणजे होतच ना असं की दर महिन्याला जेव्हा ते oocyte असंच बाहेर पडून जातं का नाही, बरोबर नाही, म्हणजे त्याचं फर्टिलायझेशन होणारच का दरवेळेस, नाही. मग जेव्हा त्याचं फर्टिलायझेशन नाही झालं तेव्हा काय होणार, इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज विदिन 24 hours. यांनी काय सांगितलंय, विदिन 24 hours टायमिंग सांगितलंय, 24 तासाच्या आतच. आलं लक्षात. कॉर्पस लुटियम बिकम्स इनएक्टिव्ह अँड ट्रान्सफॉर्म्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स. जे कॉर्पस लुटियम होतं तुमचं ते आता कशामध्ये ट्रान्सफर झालंय, कॉर्पस, कशामध्ये ट्रान्सफर झाले तुमचं, कॉर्पस अल्बिकन्स मध्ये. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. याच्यामुळे काय झालं, तुमचं जे सिक्रेशन होतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं ते काय झालं, कम्प्लिटली स्टॉप झालं. कोणामुळं, कॉर्पस अल्बिकन. कसा असतो कॉर्पस, हे बघा, हे ढगढग दिसते तुम्हाला इकडं, म्हणजे जो कॉर्पस लुटियम पासून तयार झालाय, बरोबर नाही, त्यानं काय केलं, आता हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचे सिक्रेशन बंद केले. कळत तुम्हाला. 28व्या दिवशी काय होतंय, तुमचं कॉर्पस अल्बिकन तयार होतंय आणि प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचे सिक्रेशन बंद होत आहेत, आणि त्याच्यामुळं आता तुमच्या एंडोमेट्रियमला जे न्यूट्रिशन भेटत होतं ते भेटते का नाही, त्याच्यामुळे ती काय व्हायला लागते, ब्रेक व्हायला लागते, रप्चर व्हायला लागते, ब्लड वेसल्स रप्चर्स होतात, बरोबर नाही. मग ती गळून पडते आणि ते जे रेड रेड ब्लड, आपलं ब्लड लिकेज जे होतं, ब्लड बाहेर पडतं, ते कशामुळे पडतं, या एंडोमेट्रियम वॉलमुळे. आलं लक्षात. आता यानं लय मोठं कांड केलंय, कोणी, तुमचा कॉर्पस अल्बिकन. आलं लक्षात. त्यानं काय केलंय, एंडोमेट्रियमचा जो सप्लाय होता तो सगळा बंद करून टाकला. ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स completely. Endometrium starts to degenerate. In absence of these two hormones, tissues of degenerating endometrium and unfertilized ovum are discarded out through vagina. काय सांगितलं की जी एंडोमेट्रियम होती, डिजनरेट झालेली एंडोमेट्रियम आणि अनफर्टिलाइज ओवम जो होता आपला, आर डिस्कार्डेड आउट थ्रू, काय सांगितलं, वजायना. वजायनामधून काय केलं, डिस्कार्ड, म्हणजे बाहेर. ते नाही का तुमचे ते पिक्चर नाही बघितलं तुम्ही, सूर्यवंशम, तो कसा त्याच्या मुलाला जेव्हा त्याचा तो हिरा ठाकूर असतो तो लग्न करून येतो बघा, तो कसा म्हणतो त्याचा मुलाला की असं असं ते पेपर घेऊन येतो त्याच्या जायदाद मधले आणि असं फेकून देतो, त्याच्या तोंडावर मारून देतो, बरोबर नाही, म्हणतो कोई जरूरत नाही तेरी इस खानदान को, बरोबर नाही. आणि काय डायलॉग आहे बघा, तो काहीतरी डायलॉग आणतो ते त्याच्यामध्ये, मला आठवण आता, तुम्हाला आठवत असेल तर कमेंट मध्ये सांगा मला. बघ लगेच ते गाणं लागतं, कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे. मग हिरा ठाकूर डायरेक्ट अशी ग्रोथ करतो डायरेक्ट की त्याचा बाप असा ते कपडा बिपडा बांधून येतो, त्याचं ते हॉस्पिटलचं इनॉग्रेशन असतं, बरोबर नाही, म्हणजे असा कपडा बिपडा बांधून लपून छपून बघतो ते. काही काय स्टोरी, म्हणजे अमिताभ बच्चनने ऍक्टिंग केली, त्याच्या बापाची पण ऍक्टिंग केली, पोराची पण ऍक्टिंग केली. मला तर वाटलं सूर्यवंशम 2 जर कधी आला तर त्याचा जे नातू आहे त्याची सुद्धा ऍक्टिंग अमिताभ बच्चन करेल अशी मला आशा वाटतीये. बघू येतो का नाही, आपण सांगू त्यांना रिलीज करायला. इफ आता हे कधी सांगत होता ते
सूर्यवंशमचं बाजूला ठेवा मित्रांनो, अभ्यासाकडे लक्ष द्या, असं मध्ये मध्ये ट्रॅक नका सोडू. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट, आपण म्हणले एंडोमेट्रियम डिजनरेट व्हायला स्टार्ट झाल्यावर कशाचं सिक्रेशन स्टॉप होणार आहे, तुमचं आपलं जे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या दोन हार्मोन्सचं सिक्रेशन स्टॉप होणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, ती एंडोमेट्रियमला जे न्यूट्रिशन भेटत होतं ते भेटणार आहे का, नाही. मग ती काय होणार आहे, डिजनरेट होणार आहे. आणि डिजनरेट झाल्यावर ती कुठून बाहेर निघणार आहे, ते वजायनामधून. जे ब्लड, ते ब्लड वेसल्सचं ब्लड आहे ते सगळं कुठून बाहेर निघणार आहे, वजायनामधून. दिस इज अकंपाइनिड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. त्याला आपण काय म्हणतो, ब्लिडिंग. म्हणजे काय होत असते, मेन्स्ट्रुअल फेज मध्ये ब्लिडिंग होत असते. ते 3-4 दिवस म्हणजे खूपच काय म्हणतात त्याला, खूपच असहन करण्यासारखे असतात. क्रॅम्प्स येणं, पोटात दुखणं, परत ते ब्लिडिंग होणं, बरोबर आहे की नाही. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. दिस इज कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रुएशन. यालाच आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुएशन. आलं लक्षात. मेन्स्ट्रुएशन म्हणजे मेन काय तुमचं, की स्टार्टिंग ते 28 दिवसाचा बद्दल आपण आज बोललोय. ते 28 दिवस म्हणजे काय आहे, की एक पिरियड आहे तुमच्या मेन्स्ट्रुएशन सायकलचा. आता मेन्स्ट्रुएशन सायकल जी आहे तुमची, त्याच्या मेन्स्ट्रुएशन सायकल जी त्याचा जो पहिले 4-5 दिवस आहे, बरोबर नाही, त्याला काय म्हणलंय, मेन्स्ट्रुएशन. अलग लक्षात. काय म्हणलंय, मेन्स्ट्रुएशन. म्हणजेच काय, की त्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला क्रॅम्प्स येणं, ब्लिडिंग होणं, हे त्या 4-5 दिवसामध्ये होतं. का होतं, कारण की त्याच्या आधीची हिस्ट्री काय आहे, की जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे ते सिक्रेट होणं काय होतंय, बंद होतंय. त्याच्यामुळं एंडोमेट्रियम डिजनरेट होतीये. आलं लक्षात. मग त्याची ती डिजनरेट होणार, तर त्याच्यासोबत ज्या ब्लड वेसल्स आहे त्या सुद्धा डिजनरेट होणार ना. अलग लक्षात. अनलेस द उसाइट इज फर्टिलाइज अँड एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. आता हे कधीची केस होती आपली, जेव्हा उसाइट फर्टिलाइज नसल, बरोबर नाही, तेव्हाची केस होती. आता आपण बघू, जेव्हा उसाइट फर्टिलाइज झाला अँड एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. काय सांगितलंय, एम्ब्रिओ आता इम्प्लांट झालाय. म्हणजे तुमच्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनने जो बेड बनवला होता, त्या बेडवरती तो काय झाला आता, म्हणजे जाऊन झोपलाय आता आरामशीर, तो जो बच्चू आहे, बरोबर नाही. इम्प्लांटेड. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. इफ द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड, रिपीटेशन ऑफ द सायकल इज टेम्पररीली स्टॉप टिल द काय सांगितलंय, पार्टुरेशन. म्हणजेच काय त्या शब्दाचा मिनिंग, हे बघा, तुमचा जो बच्चू आहे, तो बच्चू एंडोमेट्रियमला आला युटेरस मधल्या, बरोबर नाही, तो तिथं काय झाला, इम्प्लांट झाला. म्हणजे त्यानं त्याचं स्थान तिथं ग्रहण केलं, बरोबर नाही. त्याचं जे आपलं बाहुबलीचं जे सिंहासन होतं ते त्यानं ग्रहण केलं. आता काय झालं, तो तिथं चिटकून राहायला त्याने एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार केली. मग प्लासेंटा फॉर्म झाला. तो तिथं पूर्ण बच्चू जो आहे तो सगळा आपला डिलिव्हरी करायची, आपल्याला 9 महिने पूर्ण झाले, त्याचे हेअर्स आले, सगळं आलं. आता 9 महिने जो पिरियड आहे त्याचा, स्टार्टिंगचा इम्प्लांट होण्यापासून तर डिलिव्हरी होण्यापर्यंतचा, तेवढ्या पिरियड पर्यंत हे जे मेन्स्ट्रुएशन असतं ते पूर्ण बंद असतं. आलं लक्षात. किती, तेवढ्या दिवसापुरतं. त्याच्यानंतर सुद्धा असतं. म्हणजे जोपर्यंत त्या बच्चूला आईचं दूध देत असतो आपण, बरोबर नाही, जे मिल्क फॉर्मेशन मॅमरी ग्लँड्स मधून होत असतं, तोपर्यंत लॅक्टेशन पिरियड म्हणतो आपण त्याला, तोपर्यंत काय होत असतं, मेन्स्ट्रुएशन बंद असतं. आलं लक्षात. टिल द पार्स्ट्रुएशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. Menstrual cycle is a natural process and the women experience several pains during this period. Severe weakness is felt due to heavy bleeding. There is a higher possibility of infections too during this overall period. Due to all such reasons, there is a need of rest along with special personal hygiene. त्याच्यामुळे मित्रांनो, हे जे 4-5 दिवस जे असतात मेन्स्ट्रुएशनचे, बरोबर नाही, त्यांना म्हणजे खूपच असह्य ब्लिडिंग होत असते, परत क्रॅम्प्स येत असतात, पेन होत असतो, परत त्यांची जी मानसिक मेंटॅलिटी असते, बरोबर नाही, ती त्याचा पूर्ण तुम्ही विचार करा ना. तुम्हाला साधं गुडघ्याला थोडंसं खरचटलं, तुम्ही सगळं तुमचं लक्ष दिवसभर त्याच्याकडे असतं. त्यात थंडीच्या पिरियडमध्ये लागलं तर मग तर आणखीनच वाईट, बरोबर नाही. मग एवढं सगळं तुम्हाला एवढं असतं, त्यांना तर दर महिन्याला हे फेस करायचंय. त्याच्यामुळे ते 4-5 दिवस जे त्यांचे आपण काय केलं पाहिजे, केअर घेतली पाहिजे. त्यांना जास्त काम नाही सांगितलं. तुमच्या घरात जर कोणी मोठी बहीण असेल किंवा तुमची आई असेल, बरोबर नाही, तुम्ही काय करायला पाहिजे, ते 4-5 दिवस त्यांना आराम करायला सांगितलं पाहिजे. कारण तुम्ही आता सायन्सचे स्टुडंट आहे, तुम्हाला सगळं कळतं, बरोबर नाही. तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की आई किंवा ताई, तू बस, जे काम आहे ते मी करतो, बरोबर नाही. पण तुम्ही उलट करते, त्या टायमाला तुम्ही आणखीन त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करते. इथून पुढे आता लक्षात ठेवा की एवढं सगळे प्रोसेस त्यांच्या त्या 28 दिवसामध्ये चालू असते. त्याच्यामुळं त्यांना त्रास द्यायचा नाही. त्यांची मेंटल जी हेल्थ आहे ती तुम्ही नीट ठेवायचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात. हे काय होतं आपलं, हे पूर्ण मेन्स्ट्रुएशन होतं. हे बघा, हे जे ही टर्म जी दिसली ना तुम्हाला, तुम्ही बरेच जण म्हणले असेल सर हे काय,
हे काय, हे म्हणजे तुमची ॲक्च्युअल डिलेव्हरी करणं. जे 9 महिन्यानंतर तुम्ही बनणार आहे ते तुम्हाला बाहेर काढणं म्हणजे काय, तुमचे डिलेव्हरी करणं. आणि हे समजा ब्रेस्ट फीडिंग पिरियड जो असतो, की जे नवीन नवीन बच्चू असतं त्याला आपण बाहेरचं खायला देत नाही, बरोबर नाही, त्याला आईचं दूध हेच त्याच्यासाठी एकदम बेस्ट फूड असतं. तर ते देणं म्हणजे काय, ब्रेस्ट फीडिंग करणं, बरोबर आहे. तर तेवढ्या पिरियड पुरतं तुमचं जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ती काय असती, स्टॉप झालेली असती. आणि हाऊ टू रिलीव्ह पेन ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, त्याच्यामध्ये अप्लाय हीट टू द टमी. ओके, हे खास मुलींसाठी आहे. काय अप्लाय हीट टू द टमी म्हणजे ती बॅग भेटते ना अशी, त्याच्यामध्ये गरम वॉटर टाकतात, बरोबर नाही, ते. त्याच्यानंतर ओव्हर द काउंटर मेडिकेशन, टेक अ वार्म बाथ म्हणजे गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे. जेंटल एक्सरसाइज, डायटरी चेंजेस, खाण्यामध्ये बदल केले पाहिजे. परत आणखीन जेंटल एक्सरसाइज केली पाहिजे थोडीशी. ओके, जास्त एक्सरसाइज पण नाही, पण जेंटली थोडंसं. आलं लक्षात? म्हणजे एवढे सगळ्या गोष्टी तुमच्या एका 28 दिवसाच्या सायकलमध्ये होतात. आता आपलं अख्खं लेक्चर गेलं या मेन्स्ट्रुअल सायकलवरती, बरोबर नाही. तर विचार करा तुम्ही की 28 दिवस म्हणजे ती प्रोसेस किती मोठी. आणि दर महिन्याला कंटिन्यू ते 4-5 दिवस ब्लिडिंग ते येणं, बरोबर नाही, चालू होत असतं. फक्त तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की मेन तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या हार्मोन्समुळे होतं, त्यांचं प्रत्येक हार्मोन्सचं फंक्शन काय. आता 2 मिनिटात आपण रिवाइज करू आपली मेन्स्ट्रुअल सायकल की कोणत्या हार्मोन्सचा रोल काय होता. आता तुम्हाला पूर्ण समजलेलं राहील, बरोबर आहे. सगळ्यात पहिले GnRH कुठं असतं, हायपोथॅलॅमस म्हणजे काय, गोनाडोट्रोपिक हार्मोन. ते काय करतात, FSH आणि LH रिलीज करतात. ओके, आता FSH म्हणजेच काय की प्रायमरी फॉलिक्युल, जे आपले ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. आता ओव्हरीचं स्ट्रक्चर कोणतं आहे, सगळ्यात पहिले इथं लक्षात घ्या. तुम्हाला डायग्राम यासाठी दाखवते की तुम्हाला व्हिज्युअली इमॅजिन झालं पाहिजे. ही तुमची इथं काय बनणार, तुमचे ओव्हरी, बरोबर आहे. या ओव्हरीमध्ये काय बनणार आहे, तुमची ओसाइट म्हणजे फिमेल गॅमेट. आता हे काय आहेत, हे फॉलिकल्स आहे. आलं लक्षात? आता याच्यात प्रायमरी, सेकंडरी, ओके, प्रायमरी, सेकंडरी, त्याच्यानंतर मॅच्युअर फॉलिक्युलला आपण काय म्हणतो, ग्राफियन फॉलिक्युल. ओके, आता ह्या जे फॉलिक्युलर फेज आहे ना, त्याच्यामध्ये रिलीज काय होणार, इस्ट्रोजन. म्हणजे जे तुमची एंडोमेट्रियम डिजनरेट झाली होती तिथून काय होणार, ती रिजनरेट व्हायला स्टार्ट होणार इस्ट्रोजनमुळे. ओके, आता हे असं होत होत 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं, बरोबर आहे. म्हणजे त्या ग्राफियन फॉलिकल मधून ओसाइट रिलीज झाला. मग त्या ग्राफियन फॉलिकलचं काय बनलं, कॉर्पस ल्युटियम बनलं. आणि कॉर्पस ल्युटियम काय बनवणार आहे, प्रोजेस्टेरॉन, बरोबर आहे. आता प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे, जे त्याच्या ग्लँड्स होत्या एंडोमेट्रियम मधल्या, त्या ग्लँड्सला काय करणार आहे, म्हणजे रिलीज झाल्यानंतर काय करणार की त्या ग्लँड्सला सांगणार की बाबा आता आपल्याला इम्प्लांट करायचं आहे ओसाइटला, म्हणजे जेव्हा फर्टिलाइज होईल तर त्यासाठी तो रेडी करून ठेवणार आहे, बरोबर आहे, एंडोमेट्रियम. आता ती एंडोमेट्रियम जर फर्टिलाइज झालं तर ते फायद्याचं आहे, जर फर्टिलाइज नाही झालं ते कॉर्पस ल्युटियमचं कॉर्पस अल्बिकन बनणार आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन थांबणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, ते वापस मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होणार आहे. म्हणजेच काय की प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं सिक्रेशन थांबल्यानंतर जी एंडोमेट्रियम आहे ती काय होणार, डिजनरेट व्हायला स्टार्ट होणार. मग ती डिजनरेट होणार, त्याच्या ब्लड वेसल्स रप्चर होणार आणि जी काय होणार, ब्लिडिंग स्टार्ट होणार. म्हणजे वापस पहिले 4-5 दिवस. आलं लक्षात? ही होती आपली कंप्लीट मेन्स्ट्रुअल सायकल. आणि याच्यामध्ये प्रत्येक हार्मोनचा काय रोल आहे हा तुम्हाला आला पाहिजे. तर या लेक्चरमधून आपण मेन्स्ट्रुअल सायकल आणि आपली जी जनरल डेव्हलपमेंट आहे ती आपण बघितली. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय, किंवा असे IVF, परत आणखीन दुसरे कोणते ऑप्शन आहे की ज्यांच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे किंवा फर्टिलाइज होत नाहीये, तर त्यासाठी काय काय उपाय आहे आपल्याकडे, बरोबर नाही, ते आपण शेवटीला बघणार आहे आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तर कोणी कुठं जायचं नाही, आपले लेक्चर बघत राहायचे. आपल्या चॅनलवरती डेली शॉर्ट्स अपलोड होत आहे, त्या शॉर्ट्सला लाईक करायचं आहे, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि उद्याच्या लेक्चरला प्रेझेंट राहायचं आहे. चलो मिलते हैं कल के लेक्चर में. गुड बाय, टेक केयर.